भारताच्या भविष्याचा नवा सूर्योदय ईशान्य भारतातूनच होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आसामची राजधानी गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन समारंभानंतर बोलत होते। आज आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारत देशाच्या विकासाचं प्रवेशद्वार बनले आहेत असंही त्यांनी सांगितलं। आधुनिक विमानतळं आणि अत्याधुनिक दळणवळणाची केंद्र कोणत्याही प्रदेशासाठी नव्या संधींची प्रवेशद्वारं देखील ठरतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। आधुनिक एयरपोर्ट जैसी सुविधाएं, कनेक्टिविटी का आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर, ये किसी भी राज्य के लिए नई संभावनाओं और नए अवसरों के गेटवे होते हैं। ये राज्य के बढ़ते आत्मविश्वास और लोगों के भरोसे के स्तंभ होते हैं। आप भी जब देखते हैं कि असम में इतने शानदार हाईवे बन रहे हैं, एयरपोर्ट बन रहे हैं, तो आप भी कहते हैं अब जाकर असम के साथ न्याय होना शुरू हुआ है। लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ आसामच्याच नाही तर संपूर्ण ईशान्य भारताच्या दळणवळणाला, व्यापार आणि पर्यटनाला चालना देईल असं पंतप्रधानांनी सांगितलं। आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि भारताची भूमिका देखील बदलली आहे। भारत लवकरच जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यास सज्ज झाला आहे आणि यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा वाटा असेल। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करत असताना कोणतंही राज्य मागे राहू नये असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितलं। त्याच दृष्टीनं गेल्या 11 वर्षांमध्ये आसाम आणि ईशान्य भारतात अनेक विकास प्रकल्प राबवल्याचा त्यांनी उल्लेख केला। गोपीनाथ बारडोलोई हे आसामचे पहिले मुख्यमंत्री होते। देशाला आसामशी जोडून ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती असं पंतप्रधान म्हणाले। त्यांचा पुतळा आसामच्या जनतेला कायम प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र काँग्रेसनं त्यांचा कधीही सन्मान केला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। ईशान्य भारत आणि तिथले नेते जनता यांच्याकडे काँग्रेसनं कायम दुर्लक्ष केलं असा आरोप देखील पंतप्रधानांनी यावेळी केला। कांग्रेस की सरकारों के लिए असम और पूर्वोत्तर का विकास उनके एजेंडे में ही नहीं था। कांग्रेस की सरकारें और उनमें बैठे लोग कहते थे असम और पूर्वोत्तर में जाता ही कौन है। कांग्रेस कहती थी असम को, पूर्वोत्तर को आधुनिक एयरपोर्ट की, हाईवेज और बेहतर रेलवेज की जरूरत क्या है। इसी सोच की वजह से कांग्रेस ने दशकों तक इस पूरे क्षेत्र की उपेक्षा की। साथियों, कांग्रेस 6-7 दशक तक जो गलतियां करती रही और मोदी एक एक करके उसको सुधार रहा है। या विमानतळाचं उद्घाटन आसामच्या विकासाच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यावेळी म्हणाले। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते गोपीनाथ बारडोलोई यांच्या 80 फूट उंच पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात आलं। पंतप्रधान 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून ते 15,600 कोटी रुपयांच्या विविध विकास